नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना. आज ना गणपती बाप्पा जाणार आहे. 6 तारीख आहे आणि सकाळचे वाजले 7 आणि आता चाललाय माझा चहा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मी असा ठरवले की दिवसभर मी जे काय करेन ना, दिवसभर म्हणजे जोपर्यंत माझं सगळं आवरत नाही ना तोपर्यंत जे मी काही करेन त्याचा सगळ्याचा छोटी छोटी क्लिप व्हिडिओ करायचा आणि मग अपलोड करायचं म्हणून. तर सुरुवात आपली चहापासून होते. चहा बनवण्यापासून ते चहा पिण्यापर्यंत सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवलं जाईल. आज बरीच कामं आहेत, ती छोटे छोटे क्लिप सगळे मी तुम्हाला दाखवते. खरोखर मी काम करते. या सगळेजण चहा प्यायला, गरमागरम. खरंच काही महत्त्वाची कामं असतात ना ती वेळेतच केलेली बरी असतात. कारण की नंतर ना खूप लेट होतो आणि मग आपल्यालाच पश्चाताप होतो की काश मी पहिलंच केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणूनच मी ना आज म्हणजे 5 तारखेला म्हणजे काल तशी मी माती ही आणून ठेवली होती, पिशवीमध्ये तशीच ठेवली होती, पण मी ना पसरवली नव्हती. आणि आज सकाळपासून माझं ना जे महत्त्वाचं जे आहे ते मला करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इकडे ना मी एक कापड घातलं खाली. पोतं घालायचं होतं पण मिस्टर बोलले नको कापड घाल म्हणून. तर तिकडे कापड वगैरे घातलं घडी करून. आणि ही सगळी पिशवीतली माती आहे ना पूर्ण चिखल चिखल आहे, ओली खूप आहे. हे बघा, ह्याच्यावरूनच तुम्हाला अंदाजा लागेल किती ओली असू शकते ती. तर हे ना थोडंसं असं फोडल्यासारखं करते, फुटत तरी नाही आहे, पूर्ण असं हेंडा झाल्यासारखं झालं आहे. आणि थोडंसं ना पगळून ठेवते म्हणजे आपल्याला 22 तारखेला घटाला माती छान अशी वाळेल. काश वाळेल की माहीत नाही मला, कारण की खूपच ओली आहे, खूप चिखल आहे चिखल. दरवर्षी मी थोडं आधी एक 8 दिवस अगोदर आणते ना तर तरी देखील एवढी माती ओली नसते. पण आता ना मी 15 दिवस अगोदर आणूनसुद्धा ही माती खूप ओली आहे. बघा, ह्याच्यामध्ये गवत आहे ते आता मी काही काढणार नाही, मातीत हात घालणार नाही. हे असंच थोडंसं 2-3 दिवस तरी मी असंच पगळून ठेवते म्हणजे थोडंसं ह्याच्यातला जो ओलावा आहे ना तो थोडासा कमी होईल. माती वगैरे पगळून झाल्याने आता ना मला जोराची तलप आली आहे, ती म्हणजे चहाची. तर इकडे ना मी थोडा माझ्यापुरता ना चहा ठेवते. तर माझा चहा कसा असते बघा, हा असा असतो. तर सकाळी ना जोपर्यंत चहा घेत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात होत नाही. तसा माझा एक वेळ सकाळचा झालेला आहे. बेड टी म्हणजे कसं असं होतं माहिती आहे का, अंतरातून उठल्या उठल्या लगेचच. तर तो चहा माझे नवरोबा करून देतात, आमचे खडूस करून देतात सकाळी सकाळी उठल्या उठल्या अंथरुणामध्येच. इकडे दुसऱ्यांदा हा चहा होतोय. चहा थोडासा आत्ता कसं झालं माहिती आहे का, मी आत्ता घरात एकटीच आहे, सगळं आवरायचं माझं चाललंय. तर म्हटलं मग तुम्हाला पण थोडंसं दाखवू आज मी दिवसभरात काय काय करणार आहे. सारखं म्हणता ना तू कामं करत नाहीस, फक्त साड्या घालून व्हिडिओ तेवढं बनवतेस, पण तसं नाही, सगळं आवरून मग व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळे तुम्हाला फारसं असं काय काम करतेलं वगैरे दिसत नाही. म्हटलं आज ना सुरुवातीपासून एंडपर्यंत म्हणजे पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला दाखवू. आणि आज मला खास पदार्थ बनवायचा आहे जो की आमच्या घरामध्ये ना मला सोडून सगळ्यांना आवडतो. तो म्हणजे ना फ्लावरचे पकोडे आणि कढी. कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. आमच्या घरात सगळ्यांना आवडतं. तर ना इकडे मी मोठाच्या मोठा फ्लावर होता, चाकू छोटा पडायला लागला म्हणून मोठ्या चाकूनं पहिलं ह्याचे ना मोठे असे 4 भाग करून घेतले. आणि मग छोट्या चाकूनं ह्याला आपल्याला फुलं फक्त घ्यायची आहे, त्याचे देठ घ्यायचे नाही आहेत, कारण की आपल्याला हे तळायचं वगैरे आहे ना. तर त्याच्यामुळे देठ एवढं का चांगलं लागत नाही, पण फुलं असतात ना, जेवढा फ्लावर फुललेला असतो ना त्याची भजी चांगली होतात. तर ती दाखवते तुम्हाला मी आज कशी करणार आहे ते. स्वच्छ असं हे निवडं करून ना फ्लावर सगळा घेतला, मोठेच असे थोडेसे फुलं ठेवलेली आहेत ती. हे अशा पद्धतीनं. आता ना फ्लावर स्वस्त आहे, 40 रुपयाचा फ्लावर मी आणला होता. तर चांगला तो निवडून वगैरे घेतला, पाण्यातून स्वच्छ धुवून घेतला. आणि आता ह्या जाळीमध्ये ना ह्याला घालून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. आज ना भक्तीला हे माहीत नाही की मी हे पकोडे वगैरे करणार आहे, नाही तर तिनं मला रेसिपी तिच्या पद्धतीनं सांगितली असेल. तिला थोडंसं ना मिठेमध्ये म्हणजे गोडमध्ये आवडतात. तर इकडे ना मी फ्लावर घेतला जो मला एवढा पूर्ण लागणार नाही, मी जेवढा लागणार आहे तिने ह्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. तर काय आज ना चिकन फ्रायचा जो मसाला असतो ना तर तो यूज करणार आहे मी, कारण की त्याने ना थोडंसं कलर चांगला येतो. इकडे मला लागेल तेवढाच फ्लावर घेतला. थोडंसं घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हळद,
एक काय होतं माहिती आहे काय, जेव्हा मी काय असे तळायचे पदार्थ करते ना, तेव्हा जे मी यूज केलेलं तेल असतं ते सगळं पिवळं होऊन जातं. आणि नेक्स्ट व्हिडिओला जेव्हा मी पुन्हा काहीतरी करायचं म्हणते, मग ते तेल वापरायला गेलं जुनंवालं जे पिवळं झालेलं असतं ना, तर लगेच मला कमेंट येतात तेल तरी स्वच्छ घे. तर ना हे ना असं एक वेळ तळून झालं की तेल तसं होतं, मसाले जातात तेलामध्ये. त्याच्यामुळे हळद घेतली, थोडंसं मीठ घेतलं आणि लाल तिखट, थोडंसं जिरं घालून घेतलं. आणि आता आपल्याला बेसन इथे ना मी 4 चमचे फुलं भरून असं बेसन घेणार आहे. आणि जो मसाला मी यूज करणार आहे ना, तर फक्त त्याच्यामध्ये जरी केलात तुम्ही तरी हरकत नाही, चांगलंच होतं. पण इथे ना थोडंसं मी बेसन आणि मसाला असं दोन्ही यूज करून, दोन्ही एकत्र करून हे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदाच करते, नाहीतर मी ह्या एकाच मसाल्यामध्ये करून देते. हे बघा, चिकन 65चा जो मसाला आहे ना फ्रायवाला, तर तो यूज करणार आहे. म्हणजे जवळपास ना मी अंदाजे घातला 1-1.5 चमचा तो घातला. आणि ह्याला ना पाणी न घालता अगोदरच छान काट्याचा चमच्यानं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे फुलं जी आपली आहेत ना फ्लावरची, ती तुटणार नाहीत, तशी चुरा होणार नाही. त्याच्यामुळे काट्याच्या चमच्याच्या सहाय्यानेच ना ह्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि ह्याचा कलर बघा आता लाल लाल होत चालला आहे ना, कारण की थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी यूज करणार आहे मी आत्ता. पूर्ण मिक्स करून वगैरे झालं. ह्याला थोडा म्हणजे एक अर्धा तास मी असंच ठेवून देणार आहे. आणि तोपर्यंत माझी जी बाकीची कामं आहेत ना, तर ती उरकून घेईन. इकडे छान असं मिक्स करून घेतला. चिकन 65चा कोंबडेवाला मसाला घालून छान लाल कलर येईपर्यंत छान असं मिक्स करून घेतलं. गौरांगाला ह्याच्या अगोदर मी एकटीच ना मोबाईल पकड, स्टँडला लाव असं करत करत ते व्हिडिओ बनवले होते. पण आत्ता गौरांग आला तर त्याला म्हटलं थोडंसं व्हिडिओ कर म्हणून. तर हे ना आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तास असंच. तोपर्यंत मला मी बाकी काय काय करणार आहे दाखवते. चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे, पुन्हा घरातला पसारा आवरायचा आहे. बरीच कामं असतात ना, एकच नसतं. तर इकडे थोडंसं पीठ मळून घेतलं. आज आमच्या घरामध्ये जास्त काही चपात्या बनवणार नाही आहे, कारण की भक्तीला पुरी पाहिजे, तर त्यासाठी पुऱ्या बनवायच्या आहेत. तर असं करून मी तुम्हाला आमच्या घरामध्ये आज काय काय मेनू बनवणार आहे ते पहिला सांगते, थांबा. भात तर डेली असतोच, भात, आमटी, भाजी, चपाती. आज भाकरी नाही बनवणार आहे. तर हे झालं, पुरी बनवायची आहे, कढी बनवायची आहे, पुन्हा आता हे फ्रायवालं करायचं आहे. हे ना सगळं. आणि त्याच्याबरोबर श्रीखंड आहे ऑलरेडी माझ्याकडे, त्याच्यामुळे तेच श्रीखंड असेल. तर हे आज आमच्या जेवणाचा मेनू असेल. छान मऊ असं पीठ मळून वगैरे घेतलं आणि ह्याला एक 2-3 मिनटं ना छान असं मऊ होण्यासाठी झाकण ठेवून दिलं. इथं झाकण ठेवण्याच्या ऐवजी मी ना डब्बाच ठेवून दिला, कुकरचा डब्बा. पूर्ण पॅक होऊन जातं ना, तर त्याच्यामुळे 2 मिनटानंतर पुन्हा एकदा चांगलं मळून घेतलं. आणि आत्ता मी लावते थोडंसं तेल. मी मळता वेळी पीठ ना तेलाचा वापर करत नाही, त्याच्यामुळे चपाती खूप उशीर ना मऊ राहते मी अशा पद्धतीने पीठ मळल्यामुळे. तर ह्याच्या अगोदर पण तुम्हाला दाखवलं होतं मी चपाती कशी करते ते. तर इकडे चपातीचे ना मला वाटते 5 ते 6 गोळे होतील ह्याचे. तर इकडे पीठ पहिलं चपातीचे गोळे वगैरे करून घेते. आणि एकच चपाती तुम्हाला दाखवते माझी केवढी चपाती असते ती. पीठ एवढं छान मऊ झालं की नाही, मस्त झाले. पोळपट लाटणं आणि हे जे मला साहित्य लागणार आहे ते पहिलं घेते. आज ना बोलतावेळी मला जरासं त्रास व्हायला लागला आहे. बहुतेक ह्या गणपतीच्या सीझनमध्ये खूप सारं काय काय खाल्लं आहे ना, तर त्याच्यामुळे थोडंसं इफेक्ट व्हायला लागलं आहे वाटतं माझ्या घशावरती. तर इकडे पहिला थोडंसं एक गोल राऊंड लाटून घेतला आणि थोडंसं तेल लावलं. आज मी घडीची चपाती करणार आहे. एरवी माझी ना अशी मोदक करतात ना, अशीवाली मी भरून करते. ती पण छान एकदम टम्म फुगते आणि ही पण फुगते. तर असं मी न उचलता, म्हणजे ना नॉनस्टॉप म्हणतात ना, असं ना सारखं चपाती उचलत नाही, अशा पद्धतीनं चपाती करते. त्याच्यामुळे छान होतात चपात्या. सारखं उचलून असं उलटं सुलटं चपातीला केल्यानंतर ना असं जास्त फुगत नाही असं मला वाटतं. हां, तर इकडे चपाती लाटून झाले आणि एक तवा भरून मस्तपैकी एक चपाती करून घेतली. आज ना टम फुगले ना. एकच गोष्ट अशी आहे की अशी एकदम टम्म फुगल्यानंतर ना आपल्याकडे बघून किंवा आपल्याकडून टम्म फुगल्यानंतर आपल्या मनाला समाधान मिळतं, ती म्हणजे भाकरी किंवा चपाती, है ना. नाहीतर एरवी काय फुगू देत की आपण लगेच प्रत्युत्तर द्यायला तयार असतं. तर चपातीची टम्म अशी फुगली, ब्राऊन कलर येईपर्यंत असं छान असं भाजून वगैरे घेतली. आणि आता तुम्हाला दाखवते माझ्या
बॅक साईडच्या म्हणजे दुसऱ्या रूममध्ये पडलेला जो पसारा आहे की नाही तो उचलायला अनेक माणूस बोलवून घ्यायला पाहिजे वाटतं. तर इकडे गौरांग मला काय सांगतोय म्हणते का, मम्मी आज ना म्हणजे ह्यांची चूक कालची होती, कारण की कालचा व्हिडिओ बघितलात ना संध्याकाळचा, काल प्रसाद वगैरे घेऊन आलेत, बाहेर जेवून आलेत, घरात कोणी जेवलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं शिल्लक राहिलं होतं. मग मी त्या सगळ्यांना धमकी दिली होती की जे घरात शिल्लक आहे ना पहिलं ते संपवायचं, तेव्हा दुसरं तुम्हाला मिळेल म्हणून. तर असं बघू, ते पण संपवावंच लागणार आहे. इकडे कपड्याची वगैरे थोडीशी घडी घालून घेतली. कालची कपडे रात्री थोडीशी धुतली होती आणि मी मशीनला लावते ना, तर कपडे अशी म्हणजे पंख्याला थोडीशी घातल्यानंतर लगेच सुकून जातात, त्याच्यामुळे पंख्याला कपडे घातली होती ती वगैरे काढून घेतली आणि घडी करून ठेवते आता. आणि त्याच्यानंतर ना आपलं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते पण छान असं रेस्टमध्ये घेतलेलं आहे त्यानं पण. तर आता जाऊया ना ते करून घेऊया पटकन. तर इकडे मी तेल घेतले. आता हे तेल तुम्हाला असं दिसतंय ना, जेव्हा तळू ना तेव्हा त्याचा कलर ना असा पिवळा होऊन जातो, जे की हळद मसाले घातलेले असतात ना त्याच्यामुळे. तर पुन्हा जेव्हा मी कधी वापरेल ना तर असं म्हणू नका की तेल तरी चांगलंच घे म्हणून. तर इकडे ना छान झाले, मसाला पण छान लागलेला आहे, कलर पण छान आलाय. आणि हे ना आता आपल्याला थोडंसं करून म्हणजे पीस आपले आहेत ना फ्लावरचे जे फुलं असे ते एक एक करून ना सोडून घ्यायचे आहेत. जेव्हा तळायला आपण सोडतो ना तेव्हा आपल्याला तेल चांगलं गरमच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं गॅस बारीक केला तरी चालेल, पण सोडतावेळी मात्र कडक तेलामध्ये सोडा, नाहीतर मग तेल ओढून घेतं ना, तर ज्या खातावेळी आपल्या तोंडात लागतं मग असं तेल. तर अशा पद्धतीने माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात. आणि दिवसभरात मी काय काय केलं तसं दिवसभरात म्हणू शकत नाही, सकाळच्या जेवणाचीच ही सगळी तयारी आहे. तर हे सगळं मी आज ना केलेलं आहे. तर तुमच्याकडे काय आज स्पेशल मेनू वगैरे आहे का, तुम्ही आज काय बनवलं आहे, किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय होती की नाही ते मला कमेंट करून सांगा. जसं की माझी चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही. तर इकडं ना मी तळून घेतलं आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे बाकीचं पण राहिलेलं आहे ते पण सगळं तळून घ्यायचं आहे. मस्त वास, खमंग जार वास सुटलेला आहे. तर ना आत्ताच मला असं उचलून तोंडात घालावं असं वाटायला लागले, पण गरम गरम आहे. आणि मी शक्यतो करतावेळी कुठलेही पदार्थ खात नाही, ही माझी आदत आहे. हे ना एक पीस हल्ला बघा, दिसलं काय तुम्हाला? तर भक्ती मला म्हणते मम्मी कोंबडी हला लागले बघ. तर कोंबडी नाही, ते फ्लावर आहे. तर इकडे ना ते पण करून घेतलं आणि कढी पण करून घेतली, कारण की कढीशिवाय ह्या भजीला ना मजा येत नाही खायला. तर कढी पण करून घेतली आणि आता तुम्हाला दाखवते. चला प्लेट भरून जरा बघूया कशी वाटते ती. तिकडे कढी छान उकळायलाच लागले. आणि पकोडे कढी खायला कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. एक वेळ नक्की आपण पकोडे आणि कढीचा बेत करू. खरंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरायचं